स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीकडून एक पिस्तूल, जिवंत काडतुसे असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे व वरील अंमलदार यांचे पथकास माननीय वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे विशेष मोहिमा राबवून शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचित केले आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उदय चौक ईश्वरपूर येथे एक निळा शर्ट घातलेला इसम थांबलेला असून त्याने त्याचे जवळ अवैध अग्निशस्त्र बाळगले आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे ईश्वरपूरमधील रिंग रोडवरील उदय चौक परिसरात निगराणी करत असता एक निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला इसम दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारतात आणि त्याचे नाव अबुबकर हरुण रशीद मनेर वय 26 राहणार मनेर गल्ली गांधी चौक ईश्वरपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी त्यास बातमीची हकीकत सांगून त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता अबुबकर मनेर याचे कमरेस डाव्या बाजूस पॅन्टमध्ये एक पिस्तूल खोचलेले मिळून आले। सदरचे पिस्तूल चेक केले असता मॅगझिनमध्ये 2 जिवंत काडतुसे मिळून आली। त्यास सदर अग्निशस्त्र बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर पुरावा नसल्याचे त्याने सांगितले। तसेच सदरचे पिस्तूल हे कोणाकडून व कशासाठी आणले आहे याबाबत त्यास विचारणा केली असता अबुबकर मनेर याने सदरचे पिस्तूल त्याने ओळखीचा साबिर पुणेकर राहणार अकबर मोहल्ला ईश्वरपूर यांच्याकडून खरेदी केली असल्याची कबुली दिली। लागलीच अबुबकर मनेर याच्या कब्जातील एक अग्निशस्त्र, 2 जिवंत काडतुसे पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहेत। सदर आरोपी विरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांनी ईश्वरपूर पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन भारतीय शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाणे करत आहेत। जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याची सदरची मोहीम चालू ठेवण्यात येणार आहे। संजीव झाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली।